नेत्ररोग उपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मनपा येथील दुकळे हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉक्टर सागर एकनाथ दुकळे यांना प्रतिष्ठेचा लोकमत नांदगाव 2026 पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलाय. डॉक्टर दुकळे हे गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड व परिसरातील नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार नेत्रोपचार सेवा देत आहे. रुग्णसेवेला प्राधान्य देत त्यांनी अल्पावधीतच विश्वासार्ह नेत्रतज्ञ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत लोकमत तर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. मनमाड नांदगाव रोडवरील वरद संकुल येथे स्थित असलेल्या दुकळे हॉस्पिटलमधून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून अनेक रुग्णांना दृष्टीदानाचे कार्य केले जात आहे. पुरस्कार जाहीर होताच विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर सागर दुकळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 2026चा नांदगाव गौरव पुरस्कार लोकमततर्फे मला मिळाला. त्याबद्दल मी लोकमतचा फार आभारी आहे. माझ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रवासाबद्दल सांगायचं ठरलं तर मी 2002 साली मुंबईतील जे रुग्णालय ग्रँड मेडिकल कॉलेज इथे माझं ॲडमिशन फ्री सीटमध्ये झालेलं. 2002 पासून 2006 ते 7पर्यंत ते इंटर्नशिपपर्यंत मी मुंबईमध्येच तेवढे वर्ष होतो. त्यापुढे DNB हा डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड या कोर्ससाठी कोइंबतूरमधील विश्वप्रसिद्ध असं शंकरा आय सेंटर इथे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर जो अभ्यास असतो नेत्ररोग तज्ज्ञांमध्ये त्यामध्ये माझं ॲडमिशन झालं. 2009 पासून 2016पर्यंत मी शंकरा आय सेंटर इथेच कार्यरत होतो. त्यामध्ये 3.5 वर्षाच्या DNBच्या कोर्सनंतर त्यामध्येच पुढे बालनेत्ररोग तज्ज्ञ हा 2 वर्षाचा पुढचा एक कोर्स मी तिथे केलेला. त्यानंतर त्यासोबतच आणखी 1 वर्षाचा फेलोशिप हा जो छोटासा कोर्स होता तो पण 1 वर्षाचा मी केलेला. असं एकंदरीत 7 ते 8 वर्ष मी पोस्ट ग्रॅज्युएशन करताना एकाच विश्वप्रसिद्ध रुग्णालयामध्ये काम केलं. त्यानंतर माझा वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रॅक्टिससाठी महाराष्ट्रात पुन्हा आपल्या गावी म्हणजे नाशिकमध्ये आलो. तिथे 1 वर्ष तुलसी आय हॉस्पिटल इथे काम केलं ॲज अ कन्सल्टंट म्हणून. त्यानंतर ह्याच भागातलं आपण असल्याने मनमाड शहराच्या जवळच आमचं गाव असल्याने जळगाव निंबाळती हे गाव असल्याने आपण पुढील जी आपली वाटचाल आहे ती आपण या ग्रामीण भागातच करावी म्हणून मनमाडमध्ये प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. आणि 2016मध्ये 26 जानेवारीला आमच्या नाशिक मनमाडमधील दुकळे डोळ्यांचे हॉस्पिटल याची सुरुवात झाली. तिथपासून आजपर्यंत आज जवळपास 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तर 2 वर्षापूर्वीच ह्या नवीन वास्तूमध्ये आम्ही पदार्पण केलं आणि सगळे रुग्ण, माझे शिक्षक, वैद्यकीय क्षेत्रातील मित्रमंडळ आणि माझे नातलग, आईवडील या सगळ्यांच्या सपोर्टने मी आज इथपर्यंत आलो आहे. तर मी सगळ्यांचा धन्यवाद करेन. त्यासोबतच लोकमतचा पुन्हा एकदा धन्यवाद करेन. तर नेत्ररोग तज्ज्ञ या विषयाचं शिक्षण घेतानाच सुमारे 7 ते 8 वर्षांमध्ये मी सुमारे 10,000हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 100हून अधिक लहान मुलांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि 500हून अधिक तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया ह्या मी तिथे पार पाडल्या. आणि त्या अनुभवासोबत मी 2016मध्ये नाशिकमध्ये आणि मनमाडमध्ये पदार्पण केलं. आणि आत्ताही आपल्याकडे ज्या शस्त्रक्रिया होतात त्यामध्ये बिना भूल, बिना टाका आणि बिना पट्टीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते दुर्बिणीद्वारे. आणि शस्त्रक्रियेचं थेट प्रक्षेपण रुग्णाच्या नातेवाईकांना बघायला भेटतं. आणि सर्जरीच्या म्हणजे शस्त्रक्रियेच्या 10 ते 15 मिनिटात रुग्ण स्वतःच्या घरी पायी चालत जाऊ शकतो. त्यामुळे अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि वेदनाविरहित अशा शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलला पार पाडल्या जातात. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.